हॅलो आई, फायनली आला तुमचा लास्ट डे ऑफ वर्किंग ऑफिसमध्ये रिटायरमेंटचा. खूप 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 मिस करतो आम्ही तुम्हाला आणि खूप इच्छा होती की आम्ही तुमच्यासोबत असावं ऑन दिस लास्ट डे, बट अनफॉर्च्युनेटली ते नाही शक्य होते. त्याच्यामुळे खूप वाईट वाटतंय, पण वी आर रिअली रिअली प्राऊड ऑफ यू आई. जितक्या तुमच्या अकम्प्लिशमेंट्स आहेत तुम्ही कर कर बोलू देता. हा. मी हे म्हणत होते की जसं जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी खूप क्लोजली बघितलं की सॉरी सॉरी ठीक आहे चल. तर आता खरंच बोलूया. तर माझं लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला खूप क्लोजली बघितलंय की तुम्ही घर, ऑफिस, सगळं काम, बाहेरची कामं सगळं म्हणजे फ्लॉलेसली मॅनेज करत होता आणि जे पण करताय ते तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने करताय. यू आर ऍट द टॉप ऑफ युअर गेम इन व्हॉट एव्हर यू डू. तर ते माझ्यासाठी खूप इन्स्पायरिंग आहे. त्यामुळे म्हणजे तुमची ही जी बरं, मी म्हणतो, माझं लग्न व्हायच्या आधी आणि माझं लग्न झाल्यानंतर जितक्या टवाळक्या मी तुला करताना पाहिल्या आहेत, एक सिनियर मॅनेजर इतक्या टवाळक्या करू शकतं हे बघून मला खूप आनंद झाला. तीच प्रेरणा घेऊन मी माझ्या नोकरीला लागलो आणि कुठे नाही तर तुझे 10% 20% टवाळक्या मॅनेज करतो मी. न विसरता 11 वाजता तुझं मावशीला कॉल करणं, फुकट घंटावर बोलणं आणि त्याचे लुपिनकडनं पैसे घेणं हे बघून जी प्रेरणा मला आली ती देव करो सगळ्यांना येऊ, देव करो सगळ्यांना अशी कंपनी भेटो. झालं आज तरी बोल. नाही चलो, कॉंग्रॅच्युलेशन्स. गुड 35-40 इयर्स, माहित नाही किती वर्ष झाले. मच डिझर्व्ड रेस्ट कमिंग अप. आय होप की यू विल एन्जॉय दिस न्यू फेज ऑफ युअर लाईफ. आम्ही नाही येऊ शकलो, बट लवकरच येतोय आणि मग आपण मस्त पार्टी करू, एन्जॉय करू, जिथे जायचं तिथे जाऊ. वन्स अगेन विश यू अ व्हेरी 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 हॅपी रिटायरमेंट अँड विल सी यू सून. हॅपी रिटायरमेंट आई. सी यू सून. बाय बाय. हाय मावशी, हॅपी बर्थडे. किती वर्षांची झाली? 73 ना? हां. ऑफिस पण आता भरपूर वर्ष झालं असेल मग. थकली असशील. कर आता आराम. अवघड आहे ना असं ऑफिस बुडवून सारखं एक्झिबिशनला जाणं. आता कसं तू मोकळेपणाने जाऊ शकतेस. हॅव अ हॅपी, प्रॉस्परस, हेल्दी रिटायरमेंट. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हॅपी बर्थडे. सर्वप्रथम अर्चनाला तिच्या 98व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. दाद्या, तुझ्या व्हिडिओमध्ये तू आईची बरीच गंमत करतोय, पण आईला किती लोक घाबरतात हे तू एकदा कंपनीत येऊन बघायला पाहिजे होतं. मग तुला कळालं असतं. आईने तुझ्या इतकं मजेत आतापर्यंत काम केलं नसेल. बरंचसं स्ट्रेस तिला घ्यायला लागला. तिने माझ्या अगोदर 1 वर्ष सर्व्हिस सुरू केली आणि आज ती इतक्या वर्षानंतर काम करत रिटायर होते. इतके वर्ष संसार चालवणं, सगळ्यांना सांभाळून घेणं आणि गेली 14 वर्ष घर सांभाळणं, मला वाटतं याच्या इतकं अवघड काम कोणालाच नसेल. आणि खरं सांगायचं झालं तर एक रोल मॉडेल पत्नी असंच मी तिला समजतो. आमच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आम्ही एकत्र वाईट चांगले क्षण दोन्ही घालवले. ती प्रत्येक वेळेला माझ्या बाजूला उभी राहिली. मी खरं तर अतिशय राग येणारा माणूस. सुरुवातीला कदाचित तिला त्याचा त्रासही झाला असेल, पण तिने तो कधीही बोलावून दाखवला नाही. आणि पत्नी म्हणजे काय हे खरं तर तिच्याकडून शिकलं पाहिजे. तिने बरेचसे निर्णय अतिशय विचाराने घेतले. माझ्याशी सुद्धा लग्न करताना मी विचारल्यानंतर जवळपास 1 वर्षाने तिने निर्णय घेतला. मीनवाईल सुदैवाने बाकीच्या मला विचारणाऱ्याला मी हो म्हटलो नाही, म्हणून तुम्ही होऊ शकला. आणि माणसाचं असंच असतं.
जे हाताशी असतं ते सोडून पळत्याच्या पाठीमागे लागतो, तसंच झालं आणि मी तुझ्या आईच्या पाठीमागे लागलो. पण तिनं योग्य निर्णय घेतला. काही नसताना आपण इतकं सगळं उभं केलं आणि मला वाटतं तिच्या पाठीमागे सगळं श्रेय फक्त तिचंच आहे. आपण सर्वांनी तिचं पुढचं आयुष्य सुखात जावं या दृष्टीने पूर्ण प्रयत्न केले पाहिजे. तिला सुखात ठेवलं पाहिजे हे बघणं आपलं कर्तव्य आहे. आपण ते बघूयात. परत एकदा अर्चनाला तिच्या 58व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.